तुम्हाला माहिती आहे कोकणात भूतांची वरात दिसते. एखादा माणूस रात्री जंगलात शिरला तर त्याबरोबर फक्त अंधार आणि शांतता सोबत असायची. त्यांना दुरून आहे ना असे ढोल ताशांचा आवाज येऊ लागला. जंगलाच्या मधोमध कुठली लाईट नाही, कुठली गाडी नाही. समोर त्यांना एक मोठी वरात उभी दिसली. नवरा नवरी त्यांचे वराडी सगळ्यांनी पांढरे कपडे घातले होते आणि सगळ्यांची नजर फक्त बाबांवर आणि काकांवर होती. हॅलो 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 नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. माझं नाव रिकी आहे आणि आज मी तुमच्यासाठी खतरनाक गोष्टी आणल्यात, तुम्हाला नक्की आवडतील. गोष्टींना सुरुवात करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जी गोष्ट ती मला विशालनी पाठवली आहे. विशाल आपला एक सबस्क्रायबर आहे आणि त्याच्या बाबांबरोबर झालेली ही गोष्ट त्याने पाठवली आहे. आणि जर तुम्हालाही तुमच्या गोष्टी माझ्यापर्यंत पाठवायच्या असतील तर तुम्ही bhankaspodcast@gmail.com वर तुम्ही पाठवू शकता. नमस्कार, माझं नाव विशाल आहे आणि आज जी मी गोष्ट सांगणार आहे ना ती माझ्यासोबत नव्हती घडली, तर माझ्या बाबांनी मला स्वतःही सांगितली होती. ही घटना त्यांच्या तरुणपणातली आहे, म्हणजे ज्यावेळी ते 20-25 वर्षाचे होते त्या काळातली आहे. आणि ही जी घटना आहे ती माझ्या बाबांबरोबर आणि माझ्या बाबांच्या काकांबरोबर घडली होती. ही गोष्ट आमचं गाव कोकणात राजापूरमध्ये आहे आणि ही गोष्ट त्यांच्याबरोबर आमच्या गावीच घडली होती. आजही जेव्हा सगळे लोक एकत्र येतात आणि त्या रात्रीचा विषय जेव्हा निघतो तेव्हा अजूनही आमच्या घरात पूर्ण शांतता पसरते. कोणी काहीच बोलत नाही आणि ते फ्लॅशबॅक माझ्या बाबांना आठवतात. ही घटना साधारण 30-35 वर्षापूर्वीची आहे. त्या काळी गावाकडे आजसारखे रस्ते नव्हते, म्हणजे असे लाईट्स नव्हते, स्ट्रीट लाईट्स नव्हते, मोबाईल फोन नव्हतं. आणि जर कोणाला रात्री बाहेर जायचं असायचं तर ते फक्त ती बत्ती नाही तर ती बॅटरी घेऊन जायची मोठीवाली. एखादा माणूस रात्री जंगलात शिरला तर त्याबरोबर फक्त अंधार आणि शांतता सोबत असायची. एका रात्री साधारण 10-10:30 वाजता आमच्या एका नातेवाईकांची तब्येत खूप जास्त बिघडली. त्यांच्या घरी लगेच पोचणं हे खूप गरजेचं होतं. त्यांच्या गावापर्यंत जायला फक्त 2 रस्ते होते. एक मेन रोड होता, पण त्याला खूप मोठा वळसा घालावा लागायचा, किमान 1.5-2 तास तरी लागायचे. आणि दुसरा एक जुना शॉर्टकट जो दाट जंगलातून जात होता. रात्री त्या रस्त्याने कोणीच जायचं नाही. गावकऱ्यांमध्ये त्या जागेबद्दल बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध होत्या, पण करणार काय, यांनाही इमर्जन्सी होती. म्हणून माझे बाबा आणि त्यांचे काका टॉर्च घेऊन पायी निघाले. सुरुवातीला सगळं काही अगदी नॉर्मल होतं. रातकिड्यांचा आवाज, झाडांची सळसळ आणि फक्त टॉर्चचा प्रकाश. पण जसे जसे ते जंगलाच्या आत जात होते ना, तसं तसं त्यांना आजूबाजूची जी शांतता होती ना ती अजून जास्त जाणवत होती, अजून जास्त भयानक वाटायला लागली होती. ते लोक घरातून निघाले आणि आता ते लोक जेव्हा जंगलात जात होते ना त्यावेळी त्यांना तिथून एक बैल जाताना दिसला. हे बघता क्षणी काका जे होते ते खूप जास्त घाबरले. ते बाबांना बोलले की आता जेही काही आपल्याबरोबर होईल जरा जपून राहा. कारण त्यांच्या इथे असं होतं, त्यांच्या गावात असं मानायचे की जर कोणाला रात्रीच्या वेळी बैल दिसतो किंवा असं म्हणजे एक वेगळा प्राणी दिसतो जो जंगलात नसायला पाहिजे, कारण रात्रीच्या 10:30-11 वाजता कोणीही माणूस त्याचा बैल असं सोडणार नाही. ते आपोआप म्हणजे ते लोक स्वतःहून त्या गोट्यात जातात, बरोबर. तर असं काही तिथे दिसलं ह्याचा अर्थ पुढे काहीतरी विचित्र होऊ शकतो. तर ते लोक तरी थोडे सावध होतेच. जसे ते लोक अजून थोडे पुढे गेले ना त्यांना दुरून आहे ना असे ढोल ताशांचा आवाज येऊ लागला. अशी तुतारी वगैरे कोणतरी वाजवतोय असं त्यांना आवाज येऊ लागला. सुरुवातीला त्यांना हे वाटलं की कोणाचं तरी लग्न आहे, पण ह्या वेळेस कोणाचं लग्न असू शकतो. रात्रीचे जवळजवळ 11 वाजत आले होते. जंगलाच्या मधोमध कुठली लाईट नाही, कुठली गाडी नाही आणि हे सगळं खूपच जास्त विचित्र होतं. ते पुढे चालत राहिले आणि त्याने समोर जे काही दिसलं ते बघून दोघेही जागच्या जागी थांबले. समोर त्यांना एक मोठी वरात उभी दिसली. नवरा नवरी त्यांचे वराडी सगळ्यांनी पांढरे कपडे घातले होते आणि सगळे अगदी स्थिर उभे होते, म्हणजे एकदम स्ट्रेट एकाच जागेवर सगळे लोक उभे आहेत. आणि सगळ्यांची नजर फक्त बाबांवर आणि काकांवर होती. पण सगळ्यात भयानक गोष्ट ही होती की ज्या लोकांच्या हातात ते ढोल आणि ताशा होता ना त्यांची अजिबात हालचाल नव्हती होत.
पण ढोलचा आवाज सतत येत होता. म्हणजे ते असे एकदम स्ट्रेट उभे होते, कोणी काय वाजवत नव्हतं, फक्त ह्यांच्याकडे बघत होते, पण ढोलचा आवाज मात्र येत होता. त्या लोकांना काहीच समजत नव्हतं हे नक्की चाललंय काय. ते लोक प्रोसेस करतच होते. तितक्यात त्या वरातीतून 2 माणसं हळूहळू त्यांच्या दिशेने आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. त्यातील एकाने बाबांच्या हातात एक छोटासा म्हणजे केक प्रसाद दिला. प्रसाद ठेवला. तो म्हणाला, घ्या, प्रसाद आहे, खा. बाबा सहज तो घ्यायला गेले, पण काकांनी लगेच डोळ्यांनी इशारा केला, खायचं नाही. बाबांनी तो प्रसाद खिशात ठेवला. ते दोघेही एक शब्द न बोलता पुढे चालायला लागले. मागे ढोलचा आवाज अजूनही येत होता. दोघांनी आपल्या चालण्याचा वेग वाढवला. साधारण अर्धा तास झाला ते लोक चालत होते आणि याआधीही ते लोक तिथून गेले होते. म्हणजे खूप आधी त्यांचे काका वगैरे जायचे, जोपर्यंत असा मेन रोड नव्हता बनला. आणि त्या अंदाजावरून त्यांना असं होतं की आता जंगल संपून जाईल. पण जेव्हा त्यांनी समोर बघितलं तर दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. तीच वरात पुन्हा त्यांच्या समोर उभी होती. हे सगळं अशक्य होतं. ते सतत सरळ चालत होते. मग ती वरात त्यांच्या पुढे कशी? त्यांनी बघितलं नाही की ते लोक कधी पुढे गेले, किंवा असंही नाही की ते लोक कुठचं असं शॉर्टकटने ते लोक तिथे पुढे आले. असं काहीच नव्हतं. मग ही वरात त्यांच्या पुढे कशी आली हाच प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी त्या वरातीतून एकही माणूस हलत नव्हता. सगळे असे एकदम स्ट्रेट उभे होते. असं वाटत होतं की हे वरात नाही तर एक असं कोणाचं तरी तेरावं वगैरे आहे. सगळ्यांचा असं डेड फेस होता. आणि त्यातली एक विचित्र गोष्ट ही होती की त्या वरातीतला प्रत्येक माणूस यांच्याकडे बघत होता. हे लोक घाबरले. ह्या लोकांनी यांचाही वेग वाढवला. आणि जसेच ते लोक पुढे जात होते त्यांनी अजून एक खूप विचित्र गोष्ट नोटीस केली की ते लोक चालतात तिथे त्यांनी बघितलं की ती जेवढीही वरात होती ना, त्या सगळ्यांनी जितकेही माणसं तिथे होते त्या सगळ्यांनी एक सोबत त्यांची मान 90 डिग्री फिरवली आणि मग सगळे एका सुरात बोलायला लागले. तो आवाज ऐकून बाबांचे पाय थरथरायला लागले. पण काकांनी त्यांचा हात पकडला आणि जोरात ओरडले, पळ, मागे वळून बघू नको. आणि दोघेही जीव मुठीत घेऊन पळायला लागले. मागे सतत तोच आवाज, प्रसाद खाल्ला का? पण दोघांनी एकदाही मागे वळून बघितलं नाही. कसे बसे ते लोक नातेवाईकांच्या घरी पोचले. तिथे पोचल्यावर त्यांनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते एकदम अस्वस्थ होते, एकदम घाबरले होते. त्यांना पाणी वगैरे दिलं. काकांनी पूर्ण घटना त्या लोकांना सांगितली. आणि हे ऐकताच घरातले सर्वात वयस्कर जे आजोबा होते ते शांतपणे म्हणाले की जिथे तुम्हाला ती वरात दिसली ना, तिथे पूर्वी खूप आधी एक स्मशानभूमी होती. त्या जागेवर रात्री आजही कोणी जात नाही. आणि ते पुढे म्हणाले की जे तुम्ही बघितलं ना, ती एक माणसाची वरात नव्हती, तर ती एक भूतांची वरात होती. नशीब समजा की तुम्ही तो प्रसाद खाल्ला नाही. त्यांच्या हातून जर कोणी प्रसाद खाल्ला तर तो माणूस त्यांच्या जगातला होतो आणि पुन्हा कधीच परत येत नाही, त्यांच्याबरोबरच निघून जातो. हे ऐकून बाबांना आठवलं की प्रसाद तर अजूनही त्यांच्या खिशात होती. त्याने हळूच ते खिशातून तो प्रसाद बाहेर काढला आणि सगळ्यांच्या अंगावर काटा आला. तो प्रसाद नव्हता, त्या जागी स्मशानातल्या चितेची राख होती. आजोबांनी लगेच मंत्र वगैरे म्हणत ती वाहत्या पाण्यात सोडायला त्यांना सांगितली. आणि त्यांना एकच गोष्टी सांगितली की रात्रीची जंगलात दिसणारी वरात ही नेहमी लग्नाची नसते. काही वरात नवीन माणसांना सोबत घेऊन जाण्यासाठीही असते. मंडळी, जी पुढची गोष्ट आहे ती मला आपल्या एका सबस्क्रायबरने पाठवली आहे. त्याचं नाव ब्रायन आहे आणि तो मूळचा वसईचा आहे आणि तो आउट ऑफ इंडिया असतो, शिपमध्ये काम करतो. आणि त्यांनी तिथून आपल्याला हे गोष्टी पाठवल्यात. खरं म्हणजे तर त्यांनी खूप आधी पाठवल्या होत्या, पण प्रॉपर पत्र लिहून पाठवलं होतं. ते थोडं डिकोड करायला वगैरे आम्हाला टाईम लागलं, पण फायनली आपण आज त्याची गोष्ट घेतो आहे. हाय, माझं नाव ब्रायन आहे आणि मी मूळचा वसईचा आहे. मी सध्या बर्मुडामध्ये ॲज अ पेस्ट्री शेफ काम करतो. आणि आज जे मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे हे 100% खरे आहेत. आणि ही गोष्ट आमच्यासोबत, माझ्या परिवारासोबत घडलेली आहे. ही घटना जेव्हा घडली ना, त्यावेळी मी फक्त 4थीत होतो. दुपारची वेळ होती, जेवण वगैरे झालं, रविवारचा दिवस होता. सगळे घरातले आराम करत होते.
आईबाबाही थोडे झोपले होते, दुपारची झोप ते पूर्ण करत होते आणि माझी मोठी ताई हॉलमध्ये टी व्ही बघत बसली होती. साधारण मला वाटतं 2:30-3ची वेळ असेल. अचानक मागच्या दारावर कोणीतरी इतक्या जोरात ठोका मारायला लागला की ताई पण घाबरली. ती लगेच उठून दार उघडायला गेली तर समोर उभी होती माझी मावशी. पण ती नेहमीसारखी नव्हती, ती काहीतरी विचित्र वाटत होती. तिचे पूर्ण केस मोकळे होते, श्वास जोरात चालू होता, डोळ्यात एक वेगळीच राग आणि भीती दिसत होतं. माझी मावशी आमच्या घरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर राहायची. तिला 2 लहान मुली होत्या आणि तिचा नवरा जेम्स हा घटनेच्या 4-5 वर्षाआधीच देवाघरी गेला होता. ताई म्हणाली, "अरे मावशी, काय झालं? काय प्रॉब्लेम झालं? काय झालं?" पण मावशी एकही शब्द न बोलता मावशीने ताईला जोरात धक्का दिला आणि ते एवढ्या जोरात होतं की ताई सरळ भिंतीवर आदळली. ताई जोरजोरात ओरडायला लागली, "आई, बाबा!" म्हणजे तिला समजत नव्हतं, ती रडायला लागली. तिचा आवाज ऐकून आई बाबा धावत बाहेर आले. मी पण घाबरत हॉलमध्ये आलो. मावशीला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण ती एका वेगळ्याच ताकदीने सगळ्यांना धक्के देत होती. म्हणजे असं वाटत होतं की आम्हा चौघांनी मिळूनही तिला कसंबसं पकडून ठेवलं होतं. म्हणजे ती एवढी अशी पॉवरफुल झाली होती. मम्मीला वाटलं कदाचित काही वाईट शक्ती असेल. तिने लगेच होली वॉटर आणलं आणि ते तिच्यावर शिंपडलं. पण त्याने काहीच फरक पडला नाही. त्यावेळेस मावशी अचानक खूप वेगळ्या आवाजात बोलायला लागली. ती म्हणाली, "विहिरीतली बाई बाहेर आली होती. त्याने मला सांगितलं की आज रात्री विहिरीत उडी मार. तू मेलीस तरी चालेल, तुझ्या मुलांची काळजी मी घेईन." हे ऐकून आमच्या सगळ्यांच्या अंगावर शहारे आले. पण जे काही मावशी पुढे बोलणार होती ते अजून जास्त भयानक होतं. मावशी म्हणाली की जेम्स आला होता. तो म्हणाला की आता लगेच बाईकडे जा. बाई म्हणजे माझी आई आणि जेम्स म्हणजे तिचा नवरा. आता विचार करा, जेम्सला मरून जवळपास 5 वर्ष झाली होती. मग ह्याच टायमाला जेव्हा ती विहिरीतली बाई वगैरे स्वप्नात आली, बरोबर त्याच नंतर तो मावशीच्या स्वप्नात येऊन ह्या सगळ्या गोष्टी का बोलत होता? आम्ही सगळे घाबरलो. आमच्या घरी एकदम शांतता पसरली. कोणाच्या तोंडून एक शब्द निघेना. आम्ही लगेच मावशीला बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि आमच्या चर्चमधून प्रीस्टला फोन केला. थोड्या वेळात फादर आले. त्यांनी प्रेयर वगैरे सुरू केली आणि पुढे जे काही घडलं ते बघून आम्हीही हादरलो. प्रेयर सुरू असताना मावशी बेडवर अक्षरशः उड्या मारायला लागली. तिचं शरीर एका झटक्याने वर उठत होतं. डोळे वेगळ्या दिशेला जात होते. ती सतत काहीतरी पुटपुटत होती तोंडून. हे सगळं आठवून मला आजही अंगावर काटा येतो. फादर सतत प्रेयर करत होते आणि साधारण काही मिनिटांनी हळूहळू मावशी शांत झाली. पुन्हा कधीच असा प्रकार घडला नाही. पण आजही इतके वर्ष झाली, पण दुपारी जेव्हा ही मावशी आमच्या घरी येते, आम्हाला तो टाईम आठवतं की नक्की तिथे काय होतं. म्हणजे विचार करा, असंही म्हणतात की कदाचित हेही असू शकतं की जनरली हे वॉटर बॉडीज असतात, विहीर, नदी, इथे कोण ना कोण नेगेटिव्ह स्पिरिट्स असतातच. आणि असं असू शकतं की बऱ्याच वर्ष आधी कोणीतरी तिथे जीव दिला असेल किंवा काहीतरी स्वतःचं वाईट केलं असेल. आणि ज्यावेळी मावशी तिथून जात होती तेव्हा ती त्यांच्या मागे चिटकली असेल आणि मग ती स्वप्नात येऊन सांगत असेल. माहिती नाही. गाईज, ही जी पुढची गोष्ट आहे ती सुद्धा मला ब्रायननी पाठवली आहे आणि ती पण खूप अशी क्रीपी आहे. ही जी तुम्हाला मी आता गोष्ट सांगणार आहे ना, ही आमच्या घरात साधारणपणे कोण रात्रीच्या वेळी काढत नाही. हे जेव्हा झालं होतं ते अजूनही ती गोष्ट आठवते आणि ती खूप जास्त भयानक होती. कारण ही फक्त गोष्ट नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबाने अनुभवलेला एक भयानक प्रसंग आहे. ही घटना साधारण 25-30 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळी मोबाईल नव्हते, LED टी व्हीज नव्हते. आमच्या घरी एक छोटासा एक टी व्ही होता, तो ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनचा टी व्ही होता. त्या रात्री जवळपास 12:30-1 वाजले असतील. मी आणि माझ्या 3 बहिणी हॉलमध्ये बसून जो जीता वही सिकंदर बघत होतो. जसं तुम्हाला माहिती आहे की रात्र खूप झाली होती आणि आमचे आईबाबाही आतमध्ये बेडरूममध्ये झोपले होते आणि बाहेर एकदम शांतता पसरली होती. टी व्हीचा आवाज सोडला तर घरात दुसरा कसलाच आवाज नव्हता. पण ही जर तुम्हाला गोष्ट समजून घ्यायची असेल ना, तर थोडं फ्लॅशबॅक मला तुम्हाला सांगावं लागेल. ह्या घटनेच्या अवघ्या काही दिवसाआधी आमचे काका एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गेले होते. त्यांचं वय खूप कमी होतं आणि त्यांचा जो मुलगा होता
तो अवघा 8 महिन्यांचा होता. त्या दिवशी ते नायगाव स्टेशनवरून काकींना घरी घेऊन यायला निघाले होते. संध्याकाळचे साधारण 6:30 वाजले असतील. रस्ता क्रॉस करताना एका मोठ्या ट्रकने त्यांना उडवलं. त्यांचं जागच्या जागीच निधन झालं. सर्वात दुःखद गोष्ट तर ही होती की त्यांच्या स्वतःच्या मुलालाही त्यांना शेवटचं बघता आलं नाही. त्यांचं घर आमच्यापासून फक्त 50 मीटरवर असेल. आमच्या खिडकीतून त्यांच्या हॉलची खिडकी एकदम स्पष्टपणे दिसायची. त्यांचा जेव्हा अंतिम संस्कार झाला त्यानंतर त्यांचं घर बंदच होता. कोणी तिथे राहत नव्हतं. आता पुन्हा आपण त्या रात्रीकडे येऊया ज्यावेळी आम्ही टी व्ही बघत होतो. ठीक आहे. आम्ही सिनेमा बघत होतो. तितक्यात आम्हाला जोरजोरात आवाज ऐकू आला. सुरुवातीला आम्हाला वाटलं की ठीक आहे, बाहेर वारा सुटला असेल त्यामुळे आवाज आला असेल. आम्ही इग्नोर केलं. पण परत एकदा आम्हाला जोरजोरात आवाज ऐकू आला. यावेळी तो आवाज इतका जोरात होता की आम्हाला टी व्हीचा आवाज देखील येत नव्हता. मी खिडकी उघडून बाहेर बघितलं तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. समोर आमच्या काकांच्या घरी जिथे त्यांचं घर होतं त्यांची जी खिडकी होती ती एका वेगळ्याच जोराने आपटत होती. असं वाटत होतं की कोणीतरी जणू आतमधून त्याला जोरात उघडण्याचा प्रयत्न करत होता. पण ती खिडकी तर बाहेरून लॉक होती. मी लगेच जाऊन बाबांना उठवलं. बाबा बाहेर बघा, बाबा बाहेर बघा. बाबा बाहेर उठले आणि त्यांनी खिडकीतून बघितलं. ते लगेच बाहेर पडले आणि आवाज इतका मोठा होता की शेजारचेही जे लोक आमच्या इथे राहायचे ना ते देखील उठले आणि बाहेर आले. बाबा आणि सगळे शेजारचे बाहेर जमले आणि सगळ्यांच्या हातात एक टॉर्च होती. बाबांनी टॉर्चचा प्रकाश सरळ त्या खिडकीवर टाकला आणि एका सेकंदाचा आवाज बंद. म्हणजे जो जोरजोरात आवाज येत होता एकदम शांतता. असं वाटलं की जणू तिथे काहीच नव्हतं. तितक्यात एक शेजारी म्हणाला, कदाचित वाऱ्यामुळे असेल, सोडा जाऊ द्या. बाबांनी टॉर्च बंद केली आणि ते लोक पुन्हा जेव्हा घराच्या दिशेने निघाले तेव्हा परत त्यांना आवाज आला. आणि यावेळी पहिल्यापेक्षा जास्त. खिडकी अक्षरशः हादरत होती. पुन्हा टॉर्च लावली, पुन्हा शांतता. टॉर्च बंद, परत आवाज चालू. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागली होती. सगळेजण घाबरले होते की नक्की बाबा इथे आहे काय, कोण वाजवतोय, आम्हाला तर काही दिसत नाहीये. तितक्यात आमच्या एका शेजारच्याने हळू आवाजात म्हणलं, खिडकीकडे नीट बघा. सगळे टॉर्च घेऊन खिडकीकडे बघू लागले. बाबांनी नंतर सांगितलं की त्यांना एका क्षणासाठी खिडकीच्या आत कोणीतरी उभा असल्यासारखं दिसलं. भास झालं फक्त एक सावली. पण टॉर्चचा प्रकाश एकदम स्थिर तिथेच होता. ती सावली थोड्या वेळाने गायब झाली. कोणी पुन्हा तिथे जायची हिंमत नाही केली, कारण तो बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास 4-5 दिवसांपासून तो घर बंद होता. तिथे कोणीच नव्हतं. सगळ्यांनी ठरवलं की बस झालं बाबा, आता घरी जाऊ आपण. पण घरी परत येत असताना पुन्हा एकदा मागे जोरात आवाज आला. ते लोक एकाच टायमाला सगळ्यांनी मागे वळून बघितलं तर खिडकी पूर्ण शांत होती. जणू आवाज फक्त त्यांना ऐकायला येत होता. म्हणजे असा आवाज होता की एका झटक्यात ती खिडकी तुटेल, पण तिला काहीच होत नव्हतं. त्या रात्री आमच्या घरात कोणालाही झोप लागली नाही. रात्रभर आम्ही सगळे जागे होतो. दुसऱ्या दिवशी ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली. गावातल्या वयस्कर लोकांनी फक्त एक गोष्ट सांगितली, ज्यांचं अचानक अपघाती मृत्यू होतो ना आणि त्यांची काही इच्छा अपूर्ण राहतात, ते काही दिवस स्वतःच्याच घराभोवती फिरतात. सर्व लोक हेच म्हणत होते की कदाचित ते काका असतील. शेवटच्या वेळेस आपल्या त्या 8 महिन्यांच्या मुलाला बघायला आले असतील. त्याच दिवशी चर्चमधून आम्ही परत एका प्रीस्टला बोलवलं आणि त्यांच्या घरात प्रेयर केली. त्यांनी पूर्ण घराला ब्लेसिंग वगैरे दिली. त्यानंतर खोलीवर ते परत पाणी वगैरे शिंपडलं आणि त्यानंतर ती खिडकी पुन्हा कधीच नाही आपटली. म्हणजे ते जेही काही होतं ते शांत झालं. पण आजही जेव्हा मी त्या जुन्या घरासमोरून जातो तेव्हा मला ती रात्र आठवते. 12:30चा टाईम, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही, तो मूवी आणि तो खिडकीतून जोरा येणारा आवाज. ही जी तुम्हाला मी आता पुढची गोष्ट सांगणार आहे ना, ही आत्ताची रिसेंटली मला वाटतं काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या 3 बहिणी आणि त्यांचीच मिळून 6 मुलं. प्रत्येक बहिणीला 2 मुलं होती आणि त्यांच्यासोबत फक्त माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर होते. माझे बाकीचे 2 जीजू होते, ते शिपवर जॉब करत असल्यामुळे त्यांना येणं शक्य नव्हतं. ते आउट ऑफ इंडिया असायचे. सगळे मिळून त्या लोकांनी एक टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत राजस्थान ट्रिपला गेले होते ते लोक. ट्रिप खूप मस्त चालू होती. ते लोक जयपूर, जोधपूर, उदयपूर असे अनेक ठिकाणं ते लोक फिरणार होते.
पण ट्रिपच्या शेवटचे 2 दिवस त्यांना एक खूप दूर असलेल्या एका हेरिटेज रिसॉर्टमध्ये स्टे दिला होता. हॉटेल एकदम सुंदर होतं, पण आजूबाजूला काहीच नव्हतं. ना घर, ना गाव, ना दुकान. फक्त लांब पसरलेला वाळवंटासारखा बाग आणि मध्ये एकदम मोठमोठे दाट झाडी. ड्रायव्हरने चेकिंग करतानाच एक गोष्ट सांगितली होती. सर मॅडम, रात्रीच्या 9 नंतर हॉटेलच्या बाहेर विनाकारण जाऊ नका. त्यांना वाटलं कदाचित जंगली प्राण्यांमुळे सांगितली असेल. कोणीही त्यांच्यावर जास्त एवढं लक्ष नाही दिलं, कारण विनाकारण कोण बाहेर जाणारही नव्हतं, कारण हॉटेलमध्ये सगळ्या सुविधा होत्या. त्या लोकांचं बाकी सगळं ठरलं होतं की कुठच्या हॉटेलमध्ये जायचं, कुठे काय, सगळं काय त्यांचं ऑलरेडी डिसाईड होत होतं. त्याच रात्री सगळे डिनरसाठी हॉटेलपासून थोड्या अंतरावर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेले. त्यांचं डिनर झालं आणि सगळं एकदम मस्त होतं. मुलं मस्ती करत होती, सगळे खूप एन्जॉय करत होते. रात्रीचे साधारण 10:30-11 वाजले होते आणि हॉटेलकडे ते लोक परत निघाले. त्या लोकांनी 2 गाड्या केल्या होत्या. एका गाडीमध्ये माझी एक बहीण आणि सगळे मुलं बसले होते आणि दुसऱ्या गाडीमध्ये सगळे मोठे माणसं, 2 बहिणी आणि एक ते जिजू होते. ठीक आहे. रस्ता त्या रात्री पूर्ण असा अंधारात बुडलेला होता. गाडीच्या हेडलाईटशिवाय दुसरा कोणताच प्रकाश त्यांना साधारण दिसत नव्हतं. पूर्ण असं अंधारच होतं. जे काही होतं ते गाडीची हेडलाईट. 20-25 मिनटं झाले होते, तितक्याच ड्रायव्हरने अचानक स्पीड कमी केला. रस्त्याच्या मधोमध त्याने एक म्हातारा माणूस दिसला, जो बरोबर असा मध्ये उभा होता. त्याच्या खांद्यावर एक जुनी पिशवी होती आणि तो सतत हात दाखवून लिफ्ट मागत होता. सगळ्यांना वाटलं कदाचित गावातला कोण व्यक्ती असेल आणि त्याला जायचं असेल म्हणून तो लिफ्ट मागत असेल. पण गाडी जशी जशी जवळ गेली ना, तसंच समोरच्या गोष्टी अजून स्पष्ट दिसायला लागल्या. आणि जसंच थोडा टाईम झाला, गाडी त्याच्या अजून जवळ गेली आणि जसंच त्याला समोर बघितलं ना, सगळे जोरजोरात किंचाळायला लागले, ओरडायला लागले, कारण त्या म्हाताऱ्याला चेहराच नव्हता. ना डोळे, ना नाक, ना कान, ना तोंड. तो फक्त पूर्ण असा सपाट पांढऱ्या रंगाचा चेहरा होता त्याचा. तो सरळ गाडीच्या विंडशील्डकडे बघत उभा होता. ड्रायव्हर एकदम ओरडला, ड्रायव्हर जोरात ओरडला, त्याच्याकडे बघू नका, खाली बघा. आणि त्याने ॲक्सेलेटर दाबला, स्पीड वाढवली आणि गाडी पुढे नेली. सगळी मुलं रडायला लागली. पण त्यातला माझ्या बहिणीचा एक मुलगा, त्याने मागे वळून बघितलं. गाडी खूप पुढे गेली तरी तो म्हातारा अजूनही त्या रस्त्यात त्याला उभा दिसत होता आणि त्याचा चेहरा नसलेलं डोकं. थोड्या वेळात ते लोक हॉटेलमध्ये पोचले आणि हॉटेलमध्ये पोचल्यावरच सगळी मुलं खूप जास्त घाबरलेली होती. त्यांनी असे 3 सेपरेट रूम घेतले होते, पण त्या दिवशी त्याने डिसाईड केलं त्या रात्री की वेगवेगळ्या रूममध्ये आपण नाही झोपू शकत. त्यांनी एकाच रूममध्ये सगळ्यांनी झोपायचं ठरवलं. आज सगळे एकत्र झोपूया. त्याने एक्स्ट्रा बेड वगैरे, मॅट्रेसेस वगैरे मागवले आणि सगळेजण एकाच रूममध्ये झोपले. 6 मुलं, 3 बहिणी आणि फक्त एक पुरुष, माझे जे जिजू होते ते. त्यानंतर साधारण 2 वाजता माझे जे जिजू होते त्यांना अचानक जाग आली. त्यांनी डोळे उघडले आणि रूममध्ये पूर्ण शांतता होती. मुलं झोपली होते, सगळे झोपले होते आणि AC चा हलकासा आवाज येत होता. तर इथे तिथे बघतच होते, तितक्यात त्यांची नजर बाल्कनीमध्ये गेली. बाल्कनीच्या डोअरकडे गेली आणि तिथे त्यांचा श्वास अडकला. त्याने बघितलं की त्यांचा जो दरवाजा होता ना, तिथे काच होते, म्हणजे जुन्या जमान्यात असायचे ना दरवाजा आणि मध्ये काच, की उजेड येण्यासाठी. त्याने बघितलं त्या काचच्या पलीकडे त्यांना एक बाई उभी दिसली. तिने राजस्थानी कपडे घातले होते, ते घागरा ओढणी वगैरे, आणि तिचे डोळे अगदी असामान्य होते, एकदम मोठे, न हलणारे, आणि ती सरळ रूममध्येच बघत होती. त्यांना वाटलं कदाचित माझा भास असेल. त्यांनी पुन्हा नीट बघितलं आणि त्यावेळी त्यांच्या अंगावर काटा आला. त्याने बघितलं की त्या बाईच्या मागे त्यांच्या रूमच्या समोर एक लहानसं एक झाड होतं आणि त्या झाडावर 2 बायका बसल्या होत्या, दोघी तशाच राजस्थानी कपड्यात, आणि तिघी एकाच वेळी आमच्याच रूमकडे बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते, पण त्यांचे डोळे फक्त रूममध्ये मुलांकडे होते. जिजूंना ओरडायचं होतं, सगळ्यांना उठवायचं होतं, पण त्यांना ही भीती होती की रूममध्ये 6 लहान मुलं आहेत. जर मुलं घाबरली तर. त्यांनी शांतपणे डोळे बंद केले आणि
मनातल्या मनात देवाच्या नावाचं जप सुरू केलं. साधारण 2-3 मिनटं गेली. त्याने पुन्हा हळू डोळे उघडले. बाल्कनीकडे बघितलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. सगळं नॉर्मल चालू होतं. ग्लास बाहेर, त्या काचेबाहेर पूर्ण अंधार होता. सकाळी उठल्यावर त्यांनी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. जसंच त्यांनी हे सांगितलं त्यांना ती कालची रात्र आठवली. ज्या मुलांनी ते काल मागे वळून बघितलं होतं ना त्या म्हाताऱ्याला, त्याचा चेहरा नव्हता. त्याला ताप आला होता आता. तो खूप जास्त, तो पूर्ण रात्र त्याला ताप होता. त्याच्या पुढच्या काही दिवस त्याला ताप होतला. त्यानंतर ते जराही थांबले नाही. त्या लोकांनी लगेच तो हॉटेल वगैरे सोडला. त्या मुलाचा ताप वगैरे होता. 2 दिवस त्याला कंटिन्यू ताप वगैरे होता आणि काही कोणत्या गोळ्यांनी वगैरे बरं नव्हतं होत. पण शेवटी जेव्हा एका बाबाला वगैरे दाखवलं, पुजारीला दाखवलं, तेव्हा तो शांत झाला. इवन जिजूंनाही ते तिथून आल्यानंतर, परत मुंबईत आल्यानंतरही त्यांना सतत 2 ते 3 दिवस त्यांना त्या बायका दिसायच्या त्यांच्या स्वप्नात. आणि चेकआउट जेव्हा ते मारत होते त्यावेळी त्यांनी हॉटेलमधल्या एका माणसाला विचारलं की काल रात्री बाल्कनी बाहेर कोणी होतं का? त्याने विचारलं. हॉटेलचा मालक काही सेकंद तरी एकदम शांत राहिला आणि थोड्या वेळानंतर एक विचित्र स्माईल दिली आणि तो म्हणाला की सर, तुम्ही आता चेकआउट करत आहात ना, काही गोष्टींचा विचार न केलेलाच बरा. तेवढं बोलून तो निघून गेला. त्यांनी ना हो म्हणालं ना नाही. आणि आजही ते लोकांनी त्यानंतर कधीच ते लोक राजस्थान ट्रिपला वगैरे कधीच गेले नाही. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हालाही तुमच्या गोष्टी माझ्यापर्यंत पोचवायच्या असतील तर तुम्ही ह्या ईमेल ID वर पाठवू शकता, bhankaspodcast@gmail.com वर. आणि मी नक्कीच तुमच्या स्टोरीज लोकांपर्यंत पोचवेल. धन्यवाद. काळजी घ्या आणि हाईप करा, सबस्क्राईब करा.